मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढणार आम्ही तयार केलेलं मशालीचं चित्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे असं ठाकरे म्हणाले। धनुष्यबाणाप्रमाणे मशालीचं चित्र आम्हाला मान्य करून द्यावं, मशालीची साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेमध्ये ठेवू नये अशी ही विनंती ठाकरेंकडून करण्यात आली आहे। मशाल चिन्हावरच लढणार ठाकरे गटाचा निर्धार। ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार। आम्ही तयार केलेलं मशालीचं चित्र निवडणूक आयोगाला दिलंय। आम्ही तयार केलेल्या मशालीच्या चिन्हाला मान्यता द्या, ठाकरे गटाचं निवडणूक आयोगाला पत्र। धनुष्यबाणाप्रमाणे मशालीचं चित्र आम्हाला मान्य करून द्यावं, उद्धव ठाकरेंची मागणी। मशालीशी साधर्म्य असलेलं चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये अशी ही विनंती। एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणारे मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्याने केलेली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल, पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे। त्यांनी काय मागणी केली ती निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय करतील। आयोगाने निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी मागणी केली आहे। पण आता ते मशाल चिन्हावर लढवत की कुठल्याही चिन्हावर लढो, काँग्रेसनी बेईमानी केली, काँग्रेसनी जनतेला खोटं बोलून मतं घेतले।